नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील आज आपल्याला 17 जून 2025चा झालेला शिफ्ट 3चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची फेब्रुवारी 2025मध्ये भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर ज्ञानेश कुमार. शिवालिकांच्या समांतर आणि सुमारे 8 ते 16 किलोमीटर रुंद कोणते भौतिक वैशिष्ट्य आहे? उत्तर भाबर. थारचे वाळवंट नैसर्गिक सीमा म्हणून काम करते? उत्तर भारत आणि पाकिस्तान. 19व्या दुरुस्ती कायदा 1966 द्वारे खालीलपैकी कोणती व्यवस्था रद्द करण्यात आली? उत्तर निवडणूक न्यायाधिकरण. 1991च्या सुधारणांमुळे उद्योगांच्या नियंत्रणमुक्तीला चालना मिळाली. 1991 नंतर कोणत्या उद्योगाला सार्वजनिक क्षेत्रातील सुधारणांसाठी राखीव ठेवण्यात आले? उत्तर अणुऊर्जा. 1905 ते 1917 हा काळ भारतीय राष्ट्रीय चळवळीतील अतिरेकी टप्पा म्हणून ओळखला जातो. या काळात खालीलपैकी कोणता नेता अतिरेकी विचारसरणीशी संबंधित नव्हता? उत्तर गोपाळकृष्ण गोखले. इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन लाईनसाठी सामान्यतः कोणते धातू वापरले जातात? उत्तर तांबे आणि ॲल्युमिनियम. खालीलपैकी कोणत्या शासकाने सर्वाधिक बौद्ध स्तूप बांधले होते? उत्तर अशोक. उद्यम नोंदणी पोर्टलवरील MSME नोंदणीमध्ये खालीलपैकी कोणत्या श्रेणीतील MSMEचा मोठा वाटा आहे? उत्तर सूक्ष्म. CPU आर्किटेक्चरमध्ये पाईपलाईनिंगचे महत्त्व काय आहे? उत्तर ओव्हरलॅपिंग स्टेजद्वारे एकाच वेळी अनेक सूचना अंमलात आणते. 2025मध्ये DRDOद्वारे आयोजित DEW-MK2A प्रणालीचे क्षेत्रीय प्रात्यक्षिक कोठे होते? उत्तर कर्नूल. कोणत्या भारतीय घटना दुरुस्ती कायद्याने मूलभूत हक्क 7 वरून 6 केले आहेत? उत्तर 44वा घटना दुरुस्ती कायदा. 2025मध्ये प्रकाशित झालेल्या सुझान कॉलिन्सच्या कादंबरीचे शीर्षक काय आहे? उत्तर सनराईज ऑन द रिपिंग. - 2024 संयुक्त राष्ट्र जैवविविधता अधिवेशन म्हणजेच COP16 सुरुवातीला कुठे आयोजित करण्यात आले होते? उत्तर कॅली, कोलंबिया. खालीलपैकी भारतातील नगरपालिकेचा राजकीय प्रमुख कोण आहे? उत्तर अध्यक्ष. एप्रिल 2025मध्ये ऊर्जा सुरक्षिततेच्या भविष्यावरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषद कोठे झाली? उत्तर लंडन, युनायटेड किंगडम. खालीलपैकी कोणते शब्द गुप्ता रेकॉर्डमध्ये टाक्या किंवा तलावासाठी वापरले गेले? उत्तर तडागा. जागतिकीकरणामुळे BPO उद्योग उदयास आला. बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंगचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? उत्तर भारतातून परदेशी कंपन्यांना सेवा पुरवणे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने सोशल स्टॉक एक्सचेंजमध्ये झिरो कुपन झिरो प्रिन्सिपलसाठी किमान गुंतवणूक ₹10,000 वरून पर्यंत केली आहे. उत्तर ₹1,000. PLFS 2022-23 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी बेरोजगारीचा दर नोंदवला गेला? उत्तर त्रिपुरा. शारदा सिन्हा यांना पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात 2025मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण मिळाले? उत्तर कला.
खालीलपैकी कोणते संक्षेप पर्सनल कॉम्प्युटरमधील प्राथमिक कार्यरत मेमरीसाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या अस्थिर मेमरी तंत्रज्ञानाचे प्रतिनिधित्व करते? उत्तर DRAM. खालीलपैकी कोणती सरकारी योजना भारतातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करते? उत्तर अमृत. स्वादुपिंडाच्या आयलेट पेशींपैकी कोणता पेशी प्रकार मुख्यत्वे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवणारा हार्मोन स्रावित करतो? उत्तर अल्फा पेशी. दिल्ली सल्तनतचा कोणता शासक इसवी सन 1292 मध्ये भिल्साच्या मोहिमेशी संबंधित होता? उत्तर अल्लाउद्दीन खिलजी. कोणती नदी प्रणाली हिमालयीन प्रदेशात घाटे तयार करण्यासाठी ओळखली जाते? उत्तर ब्रह्मपुत्रा. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणते कलम भारतातील राजभाषा आयोगाबाबत नमूद करते? उत्तर कलम 344. खालीलपैकी कोणते वास्तू औरंगजेबाने बांधले होते? उत्तर बीबी का मकबरा. विवाद सोडवण्याव्यतिरिक्त न्यायपंचायतींना भारतात कोणते अधिकार आहेत? उत्तर गुन्हेगारांवर दंड आकारणे. खालीलपैकी कोणते राज्य गंगा मैदानात समाविष्ट नाही? उत्तर पंजाब. कोणत्या वसाहती सत्तेने यानॉन आणि चंदेर नागोरला भारतातील आपल्या संपत्तीचा भाग म्हणून ठेवले होते? उत्तर फ्रेंच. ऑक्टोबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणाची भारतीय विमानतळ प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली? उत्तर विपिन कुमार. खालीलपैकी महाराष्ट्रातील कट्टर बुद्धिवादी आणि आयकॉनॉक्लास्ट कोण होता? उत्तर गोपाळ गणेश आगरकर. खालीलपैकी कोणते MS वर्डमधील सेक्शन ब्रेक नेक्स्ट पेजच्या कार्याचे सर्वोत्तम वर्णन करते? उत्तर हे वर्तमान विभाग समाप्त करते आणि त्यानंतरच्या पृष्ठावर नवीन विभाग सुरू करते. ऑक्टोबर 2024 मध्ये भारत सरकारने जनविश्वास तरतुदींची दुरुस्ती कायदा 2023 अंतर्गत नियम अधिसूचित केले. या कायद्याचा मुख्य उद्देश काय होता? उत्तर विविध कायद्यांतर्गत किरकोळ गुन्ह्यांचे फौजदारी ते दिवाणी शिक्षेत रूपांतर करणे. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीसाठी MS वर्डमध्ये कीप विथ नेक्स्ट परिच्छेद फॉर्मॅटिंग पर्यायाचा वापर करणे सर्वात प्रभावीपणे आवश्यक आहे? उत्तर हे सुनिश्चित करणे की एक शीर्षलेख आणि त्याचे लगेच अनुसरण केलेले परिच्छेद नेहमी एकाच पृष्ठावर दिसतील. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या आर्किटेक्चरमध्ये कोणते विधान अरिथमेटिक लॉजिक युनिट म्हणजेच ALUचे कार्य कंट्रोल युनिटपेक्षा अचूकपणे वेगळे करते? उत्तर ALU गणना आणि लॉजिक फंक्शन्स हाताळते. CU म्हणजेच कंट्रोल युनिट सूचना प्रवाह आणि समन्वय व्यवस्थापित करते. - 2024च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 1. भाजपने स्पष्ट बहुमताने सत्ता राखली. 2. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा वाढल्या. 3. 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. 4. भाजप आणि काँग्रेसमधील मतांमधील फरक कमी होता. भाजपाला 39.94% आणि काँग्रेसला 39.09% मिळाले. उत्तर फक्त 1, 2 आणि 4. मार्च-एप्रिल 2025 मध्ये झालेल्या इंद्रा सरावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1. या सरावात रशियन फेडरेशनची नौदल जहाजे पेचांगा, रेझ्की आणि अल्दार सिरेंझपाव सोबत भारतीय नौदल जहाज राणा
कुथर आणि सागरी गस्ती विमान P-8I यांचा समावेश होता. 2. हा सराव 2 टप्प्यांत आयोजित करण्यात आला. चेन्नईमधील हार्बर टप्पा आणि अरबी समुद्रातील सागरी टप्पा. 3. इंद्राची ही 13वी आवृत्ती होती, जी भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांचे प्रतीक आहे. उत्तर फक्त 1. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.